एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जाण्यावरती ठाम आहेत, तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे खासदार काही आमदार जरांगेंसाठी सरसावले। तर याच वरनं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यामुळे गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि हाके समर्थकांमध्ये भडका उडाल्याचं बघायला मिळालं। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। अरे विजयसिंह पंडित, राजीनामा दे गेवराईचा आणि मग जरांगेचं काय तुला वाजवायचं आणि जे काय घ्यायचं ते घे ना। याला मराठा आणि ओबीसी असा वाद आहे असं चित्र निर्माण करण्याचा हा जो काही बाजारू श्वान आहे हा प्रयत्न करतोय। गेवराईत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये ठिणगी पडली। भर चौकात एकमेकांविरोधात शड्डू ठोकत राडा घातलाय। यावेळी पोलिसांनी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही मागे हटण्यास तयार नसल्यानं मोठा तणाव निर्माण झाल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे या राड्या प्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह दोन्ही गटातील 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अरे विजयसिंह पंडित, राजीनामा दे गेवराईचा आणि मग जरांगेचं काय तुला वाजवायचं आणि जे काय घ्यायचं ते घे ना। संविधानिक पदावर राहून तुला असा पाठिंबा देता येणार नाही। आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुझी काय भूमिका आहे ते सांग अगोदर। ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त करून जरांगेला पाठिंबा देतो तू? हे कायद्याच्या सभागृहातल्या संविधानिक पदावरच्या माणसाला शोभतं? कायदा आणि सुव्यवस्था कशी बिघडल चिघळल अशा पद्धतीने जाणीवपूर्वक तिथं येऊन लोकांना भडकवण्याचं काम त्यांनी केलं आणि लोकांनी त्याला उत्तर दिलंय की ह्याला मराठा आणि ओबीसी हा वाद चालू आहे, असा वाद आहे असं चित्र निर्माण करण्याचा हा जो काही बाजारू श्वान आहे हा प्रयत्न करतोय। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी चलो मुंबईची हाक दिली। आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय, मात्र लोकप्रतिनिधी एखाद्या जातीचा नसतो असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी टीका केली होती। त्यामुळे संतापलेल्या पंडित समर्थकांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचं दहन केलं, तर हाके समर्थकांनी त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालत जशास तसं प्रत्युत्तर दिलंय। हा त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे आमदार, त्यांचे होर्डिंग्स, त्यांचा सक्रिय सहभाग हे बघा ना तुम्ही। सक्रिय सहभाग आहे ना, मी आरोप करायचं काय कारण आहे? सगळ्या रोडवरून एक रोड असा नाही की जिथं बॅनर नाही। कुठून येतं एवढ्या हजारो गाड्या, डिझेल? माझे समर्थक हल्ला मी त्याला म्हणणार नाही, पण त्याच्या जे काही माकडचाळ आहेत त्याला ती क्रियेला प्रतिक्रिया होती। ह्याला छोटा रिचार्ज मी म्हणल, त्याला रिचार्ज केला की तो पळतो। कोण रिचार्ज करतो काय नाही आता पुढच्या काळात मी खुलासा करल, मला माहिती आहे। ह्याला रिचार्ज केलं की पळणार आहे हा। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश साळुंके, विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळे बजरंग सोनवणेंनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सामील व्हावं असं हाकेंनी म्हटलंय। तर लक्ष्मण हाकेंनी ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवावं, मग खासदाराचा राजीनामा मागावा असा टोला बजरंग सोनवणे यांनी लगावलाय। जरांगेंच्या आंदोलनाला यांना जाहीर पाठिंबा द्यायचा आहे, आंदोलनात सहभागी व्हायचं आहे। अरे लाखो रुपयांची, करोडो रुपयांची बॅनर यांनी मतदारसंघात रस्त्यावर लावलेत। विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोनवणे, तुम्ही तिघांनी पहिले राजीनामे द्या आणि जरांगेच्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा। काय असतं सोशल जस्टिस, काय आहे मंडल आयोग, कुणाला आरक्षण दिलं जातं, का आरक्षण दिलं जातं, एकदा डिबेटला बसणं म्हणा की मला माझा राजीनामा मागायचा अधिकार माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे। ज्या की बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला निवडून दिलंय, ज्यांनी मतं दिलेत आणि ज्यांनी नाही दिलेत अशा सुद्धा बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे। पण बीड जिल्ह्यातल्या बाहेरच्या लोकांनी माझा राजीनामा मागताना ते महान उंचीचे आहेत। त्यांनी एकदा कधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढून सदस्य तरी झालं की त्याच्यानंतर खासदाराचा राजीनामा मागावा। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपापला लढा लढतायत। त्यांना कोणी पाठिंबा द्यायचा आणि कोणी नाही द्यायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींची भूमिका कोणत्याही समाजाला दुखावणारी असता कामा नये, अन्यथा
आज गेवराईत राडा झाला, उद्या असे राडे गावागावात झाल्याशिवाय राहणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बीड.